नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विधानसभा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। मी आता आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि हा विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि राहाता शहरात आपण आता आहोत आणि राहाता शहराचा आज आठवडे बाजार आहे। संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून एकंदरीत तालुक्यातून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक देखील या आठवडे बाजारात आलेले असतात। आपण या सर्वांशी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय त्यांच्या मनात नेमकं विधानसभेच्या दृष्टीने काय गणितं चाललेली आहेत, काय त्यांना वाटतं। काय बाबा, कुठले आहेत तुम्ही? मी राहत्याचं बनकरी. राहत्याचे बनकर आहेत का? काय झालं, किती वर्षांपासून बसता इथं? बस होता 15 वर्ष बसून. काय परिस्थिती आहे मार्केटची सध्या? काही नाही, आता पाऊस पाणी नाही, माल चालले सडून. काय करणार, मालला आहे त्याला गिऱ्हाईक नाही, लोकाला काम धंदा नाही, काय करतील मजूर. अरे मग अशी परिस्थिती आहे, आता निवडणुका आल्याजवळ काय वाटतं तुम्हाला, काय कोणाचा बाजार उठेल निवडणुकीत? निवडणुकीमध्ये का नवीन बाजार उठला, आता जो चांगला उमेदवार राहील तो येणार. कोणी जरी झालं तर काँग्रेसचाच उमेदवार येणार आहे. हा का? आणि इथं तर गेल्या कित्येक वर्षांपासून राधाकृष्ण विखे पाटील इथं आमदार आहेत, इथं नेतृत्व मंत्री आहेत. जरी असले तर मग आता जनतेच्या मनात आहे ना, माझ्या थोडंच एकट्याचे ते लोकांच्या जो मनात आहे ते कौल मी तुम्हाला सांगतो. काय वाटतं, विखे पाटलांच्या विरोधात कोण पिपाडा उभे राहिले किंवा घोगरेबाई उभे राहिले, कोण फाईट देईल? वर उभं राहिलं तर निवडून येणार आहे विखे पाटलाच्या विरोधात. का बरं एवढी नाराजगी जनतेमध्ये? आता ते तुम्ही पाहून घ्यायचं, मला काय विचारता. काय विकास कामं झाले नाही का मतदारसंघामध्ये? विकास जरी झाला तर कुठं तीन घरातून खर्च केलेला आहे. असं तर काही नाही ना, देशाचाच पैसा आहे ना, मग असं काही नाही. तुम्ही कुठून आले, कुठले आहे काका? मतदारसंघातलेच का? एकच आहे का? इथं अजून काही तरुण मित्र आहेत. काय मित्र, काय चाललं, काय म्हणतो बाजार? बरं आहे ना. या विधानसभेला कोणाचा बाजार उठणार? विधानसभेला आता काय सांगता नाही तेवढं. काय इथल्या मतदारसंघाची शिर्डी मतदारसंघाची काय परिस्थिती, काय बघतो तू चित्र? अजून काही बदल नाही व्हाय ना, आता परत बदल व्हाय ना. नाही, आता हे सरकार तीनदा बदलू राहील, त्याच्यामुळं काय कामं झाली पाहिजे मतदारसंघात तुला? मतदारसंघात एखादी MIDC, आता आमदार साहेबांनी MIDCचा तो हे आणेलाच घोषित केलं, पण अजून आता व्हायला किती वेळ लागतो त्याचा अंदाज नाही. MIDC नसल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. अजूक संस्थानला आहे लोक, पण ते कंत्राटीचे जादा करून कायमस्वरूपी करावी त्यांना. चांगली समस्या तुला माहिती आहे काय? किती दिवसापासून बसतो का बाजार? लहानपणापासून बसतो. हो. अच्छा, काय वाटतं तुला, विखे पाटलांच्या विरोधात कोण, पिपाडा, घोगरेबाई, कोण उभं राहिलं चांगली फाईट? आता 2-3 जण आहे. पिपाडा म्हणते उभं राहायचं, घोगरे म्हणते उभं राहायचं. आता काय ते निश्चित होईल. आपण आतापर्यंत विखे पाटलांना हरवणं अवघडच राहिलेलं आहे. यावेळेस वाटतं काही असं बदल होईल काय, पुन्हा एकदा विखे पाटीलच? नाही, ते नाही सांगता येणार, आता ते लोकांवर आहे. लोकांच्या हातात येते, लोक काय करतात. पण मग विकास कामं झाले पाहिजे मतदारसंघात. आणखी निश्चित बघितलं तर आणखी विकास कामं झाली पाहिजे. तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहे, साई संस्थांचे प्रश्न आहे, असे सगळे प्रश्न मांडताय या ठिकाणी. आता बघितलं तर या महिला सुद्धा या ठिकाणी बसलेल्या आहेत. काय चाललं मावशी? काय नाही बाबा, हे काय आता आपलं रोजचं बाजार काय करतो मग? कसा असतो बाजार राहत्याचा? बरं असतो. हा. होतं व्यवस्थित सगळं. तर किती वर्षांपासून बस? 45 वर्ष. 45 वर्ष झाली तुम्हाला. मग तर तुम्हाला लय लोक कसे येतात, काय येतात, कोण काय बोल, सगळं काय चर्चा, लोकांच्या राजकारणात चर्चा करतात कोणी? राजकारणात चर्चा काय, आता कोणाच चर्चा करायच्या, आपल्या जवळची माणसं आली म्हणजे बरं राहतं. कधी बी म्हणता येतं. असं लांब असल्यावर कोणाचं हे करतं सांगा. मग आपले विखे पाटील साहेब चांगले, जवळची जवळ आहे. हा का? पण आता मग ते पिपाडा म्हणते मला उभं राहायचं त्यांच्या विरोधात, घोगरेबाई म्हणते मी पण उमेदवारी करणार आहे. काय होईल का मग लढत चांगली? हा बा, आता शेवटी राजकारण कोणाच्या मनात, मी आता तुम्हाला म्हणते, पण मी बी उद्या काय करू शकते ते सांगता येतं का? पण आपला माणूस, आपला हक्काचा माणूस आला पाहिजे. बरोबर. आणि मग त्या सरकारी योजना राबवत, लाडकी बहीण वगैरे, पैसे आले का? नाही, आपलं वयाच्या बाहेर आहे, आपण वयाच्या बाहेर हा. आहे. पैसे बाकी योजना भेटते का मग, घरकुलाचे याचे त्याचे? नाही, काहीच नाही भेटत. बघितलं अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आहेत. आणखी काही महिला आहेत. मावशी, तुम्ही कुठल्या आहेत?
तुम्हाला नाही बोलता यायचं. या इथं अजून एक बाबा बसलेले. बाबा कधी बसून बसत्या बाजारात? बाजारात कधी बसून बसत आहे? मी फक्त गुरुवारी बसतो. फक्त गुरुवारी बसत आहे. काय लोकांचं काय राजकीय चर्चा इथं होत्या की नाही? काही हा राजकारणावर बोलत आहे का नाही लोक? काही नाही काही नाही. राजकारणावर काही नाही बोलत. मग तुम्हाला काय वाटतं यावेळेस शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड राहील यावेळेस? हा शिर्डीमध्ये पारड कोणाच जड राहील? विखे पाटील का विरोधकांचं? विखे पाटील. विखे पाटलांचं पारड जड राहील. हा काय कामं त्यांनी केलेले काय माहिती तुम्हाला? हा कामं काय काय केले विखे पाटलांनी? काम भरपूर केले त्यांनी गरिबांची. अजून काही इथं आता तयारी चालू आहे. बाजार आता भरतोय आणि हे काय काकडी धुताय तुम्ही? ते तुम्ही धुरायले काकडी, पण आता वाट कोणाची राहील वाकडी? काय सांगा. वाट वाकडी समोरच्या पार्टीची राहील. समोरच्या पार्टीची राहील. हो परत तुम्हाला वाटतं विखे पाटलांना परत लोक निवडून देतील परत एकदा? अपेक्षा आम्हाला पण. आता तिकडे पिपाडा म्हणते मला लढायचं, घोगरेबाई म्हणते मला लढायचं, उमेदवारी करायची. जर असं चित्र झालं तर काय फरक पडेल का काही विखे पाटलांच्या मताधिक्यावर? पडन ना, थोडाफार फरक पडेल बाबू. थोडंफार फरक पडेल. काय कामं काय काय झाली? शेतकरी खुश आहेत का? व्यापारी खुश आहेत का? काय खुश तर कोणीच नाही, पण आशा लागली पुढची आशा लागली परत होईल बघ. हो. मग आता बाजार बसू राहिला. राज्यात कोणाचा बाजार उठेल? महाविकास आघाडीचं का महायुतीचं? महायुतीचा. महायुतीचा बाजार उठेल. काय बरं काय नाराजगी जनतेची नाही? आमची नाही नाराजी, आम्ही जसं बोल नाही तर जसं बोलतो असं. बर. हे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या बाजारात. मावशी काय म्हणता, काय चाललं? कुठले? नपावाडी. नपावाडीच्या मतदारसंघातल्याच. मग काय म्हणा, नपावाडीला काय आहे का नाही? रस्ते विस्ते चांगले झाले का नाही? कायचे चांगले झालेत, काही गेलेत, निमे अर्धे केले, निमे तसेच पडले. नुसतं नळ्या टाकल्या आणि रस्ते करायचे तसेच ठेवले. बर. आणि मग तुम्ही पाठपुरावा केला का नाही? आता विखे पाटील मंत्री आहेत बऱ्याच दिवसांचे. आम्ही विखे पाटलं कुणाचे आहेत ना. विखे पाटील कोणाचे काय? मग त्यांना पाठपुरावा केला का नाही तुम्ही? आता गण केला, पण आता सारी एकी पाहिजे ना गावातली. गावातली एकी नाही, त्यामुळे आता विखे पाटील पण काय करणार आहे? आता त्यांच्या विरोधात तिकडे घोगरेबाई म्हणते उमेदवारी करायची, पिपाडा म्हणते मी उमेदवारी करणार. काय जो अशी लढत झाली तर काय तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर वाटतं विखे पाटीलच यावा. परत विखे पाटीलच यावं. काय इतर काही काम योजना पोहोचल्या का नाही तुमच्यापर्यंत? पोहोचले ना काही काही थोड्याफार. म्हणजे आता ही लाडक्या बहिणीच्या योजना आल्या, मग अनेक योजना घरकुलाच्या आल्या. आल्या का? ते जनता दरबार होतो का त्यांचा तिकडे कधी? नाही सांगता येत मला. नाही सांग, तुम्ही गेले नाही. हा. पण विखे पाटलांची माणसं आहे. बघितलं म्हणजे महिला ज्या आहे ते खरं तर त्यांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात. आणखी एक बाबा या ठिकाणी बसले. कुठले काका? अरे आसगाव. अरे वा वा वा. मग काय ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले आमच्या घरवाले. नाही आले? नाही आले. मग तुम्ही पाठपुरावा केला नाही काही? केलं ना. मग काय सांगितलं ते त्यांनी? आता डबल लिहून दिलं त्यांना. डबल लिहून दिलं. हा, मग आता ते भले येतील, मग आता काय माहिती. बर. आज नाही तर उद्या पाहू आता. बाकी राजकारणाची काय चर्चा आता? विधानसभा जवळ आल्यात. अजून ते माहिती नाही कोण आहे आता उभं काय, तेव्हा माहिती झाल्याशिवाय काय आता समजा. विखे पाटील उभं राहणार आहे ना परत? हा बरोबर. इकडे राहणार की शिर्डी मतदारसंघ तिकडे आहे. हा, शिर्डी मतदारसंघ आहे काका. हा. शिर्डी म्हणजे तुमचं आस्था वगैरे आस्था सगळं गाव येतं आहे याच्यात. ना. आमच्या हा, मग गावात आता विखे पाटील उभे राहिले, समोर पिपाडा असले, घोगरेबाई असले, काय कोण निवडून येईल? विखे पाटील असलं दुसरं कोण. विखे पाटील असल्यावर दुसरं कोण निवडून येईल? म्हणजे लोकांना वाटतंय की विरोधक अद्याप तेवढे हे नाही. मावशी काय चाललंय? मटकी. राजकारणात कोणाची सगळी आता ही सगळी मिसळ झाली राजकारणात. कोण कुठं जातं, कोण कुठं जातं. काय यावेळेस विधानसभेला काय चित्र राहील मावशी? आता निवडणुका 3 महिन्यावर आलेले आहेत. हा, आता इथं विखे पाटील उभे राहणार, तिकडे घोगरेबाई म्हणते मी उभे राहणार, पिपाडा म्हणते मी उभे राहणार. बरे येतात. विखे दादाच बरे कामं होते का? करते ना. आणि लाडक्या बहिणीचे वगैरे पैसे हा, येते ना. येते का? आले? नाही आले नाही, आम्हाला नाही आलेले. आमचा डोल चालू आहे. तुमचा डोल चालू आहे, पण म्हणजे शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात बा. बाकी मग इतर योजनांचा लाभ होतो का? देते ना. अच्छा. आणि मग तुमच्या गावात आजूबाजूला विकास कामं झाले की नाही? हा, देते ना, घेते ना. काय सांगाल? कुठले तुम्ही? पिंपळस. तुम्ही पिंपळचे? अरे वा. मग गावात विकास कामं वगैरे भरपूर झाला. भरपूर झाले. विखे पाटलांच्या माध्यमातून झाले काही कामं? झाले.
काय काय अशी महत्वाची कामं काय वाटतं तुम्हाला? काही नाही, आता रोडचं काम चालू आहे, मुरुम चालू आहे. बरोबर चालू आहे. आता नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न लय मोठा आहे. अनेक वर्षांपासून आश्वासनं मिळत आहे. रस्ते सारखे म्हणजे अपघात वाढले, लोकांचे जीव जात आहे. मग काय विखे पाटलांनी काही प्रयत्न केले की नाही? काय आता आमच्या सारख्याला काय सांगता येईल, केले का नाही केले हे नाही सांगू शकत, पण चांगलं काम आहे व्यवस्थित आहे. आपण मग तो नगर मनमाड रस्ता आला तर आणखी चांगलं होईल ना. मग तुम्ही काय मागणी, मग मतदार म्हणून तुमची काय मागणी? आमची अशी इच्छा आहे होतं नगर मनमाड रोडचं चांगल्या पद्धतीने काम व्हावं, लोकांना चांगल्या सुविधा मिळावं, हीच अपेक्षा आहे लोकांची. बाकी मग विधानसभेला चित्र काय आहे? गोगरेबाई, पिपाडा, विखे पाटील? आता लोक शेवटी जनता जनार आहे, काय सांगतात लोकांचं कौल कोणाचे काही सांगू शकत नाही अजून, पण चांगलं विखे पाटलं काम चांगलं आहे. विखे पाटलांचं काम चांगलं आहे. बाबा काय भाव चालले बटाटे? काय चाललं दादा? नमस्कार. काय भाव आहे आता? बाजार भाव कसा आहे? मंदीच आहे, काय एवढं काय बंदी का? पाऊस पाणी काय म्हणतोय? पाणी काय आहे आहे बरं आहे. बर, मग आता दर गुरुवारी बाजार इथं बसतो. आता विधानसभेला कोणाचा बाजार वाटेल राज्यात? महायुतीचं का महाविकास आघाडीचं? ते मला नाही सांगता येते. तुम्हाला नाही सांगता यायचं. मतदारसंघात काय परिस्थिती विखे पाटलांची? काय मतदारसंघात विखे पाटलांची काय परिस्थिती राहील बाबा? राजकीय भाष्य करायला नको म्हणतायत. तर एकंदरीत बघितलं तर अशा सगळ्या या प्रतिक्रिया आठवडे बाजारामध्ये आहेत. खऱ्या अर्थाने मतदार कुणाला कौल देणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहता अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.